मागायचं असेल तर देवाला मागायचं, त्याच्या पुढे तोंड वेंगाडत नाही, कुणालाही काही मागायचं नाही, मागायचं ते देवाला मागायचं। काय मागायचं ते मात्र आपल्याला त्यांच्याकडूनच शिकावं लागेल। भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय काय मागतात ते आपल्याला शिकवतील, पण कशा पद्धतीनं मागावं। ज्या दात्याकडे मागायचं तो समर्थ दाता आहे, पण त्याच्याकडे मागायला गेल्यानंतर त्याच्या कशा पद्धतीनं मागावं हे सुद्धा भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय शिकवतात बरं का। नाहीतर कसं होतं काही वेळेला काही माणसं ज्यांच्याकडे मागायला जायचं त्याला कशा पद्धतीनं मागावं मागण्याची पद्धतीच माहीत नसते, तो देत नाही म्हणून चिडतात नाही का, काय एवढा मोठा माणूस मागायला गेलो पण त्याला दिलत नाही, पण मागितलं कसं होत असतो। आम्ही म्हणलो त्याला देतो का नाही का, एवढं देवात लागून तुला नाही दिलं तर बघ नाही का, आमच्यासारखं वाईट नाही, ते कसं देईल मग तुम्हाला नाही का, जा काय करायचं ते कर, देत नाही द्यायची जरी इच्छा अशी धमकी द्यायला ते का जा देत नाही, काय करायचं ते असं कुठं मागत असेल का। मागण्याची पद्धती ती मागण्याची पद्धती नाही ना, ती पद्धती कशा पद्धतीची आहे, जर मागायचंय त्याला तर कशा पद्धतीनं मागावं ते भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांकडून शिकावं आपण। भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय परब्रह्म परमात्मा श्रीहरींना मागत असताना अभंगाच्या पहिल्या चरणात दाता भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय परब्रह्म परमात्मा पांडुरंग रायाकडे मागणी करत असताना कशा पद्धतीने मागतात, भगवंताला एकच शब्द गोड वापरतात, अहो कृपावंता, अहो कृपावंता। अहो म्हणजे अहो प्रभू तुम्ही कृपावंत आहात, एकच शब्द वापरला पण इतका गोड शब्द आहे तो। आणि भगवंताच्या ठिकाणी कृपावंत हा शब्द त्यांना शोभून दिसतो नाही का। कृपा करावी तर भगवंताने करावी, कृपावंत जर कोणाला म्हणावं तर भगवंताला म्हणावं, आणि खरंच कृपा त्यांनी करावी। अहो आपण काही कुठल्या पद्धतीनं करा तरी त्यांची कृपा असतीच नाही का। गरीब असा श्रीमंत असा लहान असा मोठा असा, देव आहे म्हणा देव नाही म्हणा, देवाला चांगलं म्हणा वाईट म्हणा तरी त्यांची कृपा असतीच नाही का। त्यांची कृपा नाही असं नाही, त्यांची कृपा फक्त आपल्याला घेता येत नाही। भगवंताच्या कृपेचा पाऊस पडतो, पाऊस नाही का वर्षा होतो, फक्त त्या कृपेत नाहून निघायला पाहिजे, ओलचिंब होऊन जायला पाहिजे, नाहून निघायचं अगदी। परंतु काही माणसं अहंकाराच्या छत्र्या डोक्यावर धरतात आणि एवढे मोठ्या कृपेचा पाऊस पडत असून सुद्धा कोरडे ठण राहतात नाही का। कोरड्याला कोरडे जरा एक थेंब सुद्धा अंगाला लागू देत नाहीत कृपेचा। त्याचं कारण काय, पडत्या पावसात जर चांगली छत्री डोक्यावर धरलेली असेल तर थेंबही लागत नाही का। पाऊस पडायला कृपेचा, पण डोक्यावर छत्री धरल्यावर काय करणार। छत्री कोणती माहिती का, अहंकाराची छत्री। त्या अहंकारामुळे काय होतं की देवापासून दूर राहतात, नाही तर परमात्मा खरंच कृपावंत आहे। केवढी मोठी त्यांची कृपा आहे, जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्यांची कृपा आपल्यावर वर्षाव करते नाही का। जन्माला येण्याच्या अगोदरपासून, जन्मल्यानंतर, जन्मभर नाही का। आणि जर समजा आपण खरंच त्यांची भक्ती केली तर मरण्यानंतर सुद्धा नाही का, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू। पहा बरं, जन्माच्या अगोदर ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये होतो नाही का, त्यावेळेस कोण सांभाळ केला आपला नाही का।
गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा। कृपावंत परमात्मा आईच्या पोटामध्ये असताना सुद्धा भगवंताने आपला लळा सांभाळला। आपल्याला तर त्या देव आहे हे सुद्धा माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं, आणि तरी पण देवाने आपल्यावर कृपा केली, आपला सांभाळ केला। काय माहीत होतं सांगा ना आपल्याला, काय कळत होतं तिथं, काही कळत नव्हतं, तरी पण भगवंतानं सांभाळ केला। बरं जन्मल्याबरोबर तरी काय डोंबलं करत आपल्याला, काय कळतो, काय कळतं, काहीच कळत नाही, तरीही पण भगवंताची कृपा। जन्मल्याबरोबर या बाळाला दुसरं काही लागणार नाही, नाही तर जन्मल्याबरोबर बाळानं लवकर वाढव म्हणून बदामाचा शिरा जर त्याला देत गेलं तर मला वाटत नाही ते कार्ट वाढेल, मरून जाईल ते, नाही का, मरून जाईल ना, नाही का। बदामाचा शिरा का त्याला पचत असतो का काय, बाकीच्या काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला खाऊ घातल्या म्हणजे लवकर धष्टपुष्ट झालं पाहिजे लेकरू, नाही का। असं जर केलं तर मरून जाईल ते। मग त्याच्यासाठी देवाला माहिती याला काय लागतं, याला फक्त आईच्या अंगावरचं दूध लागते हे देवाला माहिती आहे। भगवंत किती दयाळू पहा बरं। मग इकडं बाळाचा जन्म, तिकडे त्या बाळासाठी दुधाची व्यवस्था परब्रह्म परमात्मा करत असतात। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, सवी दोन्ही आपल्या कुणाच्याच हातात नाही, ते भगवंत करतात। ऐसी सांगा कृपाळू आजी पांडुरंगा, कृपाळू पांडुरंग राय असेल की अशी आई कोणी मिळेल नाही का। एवढी दयाळू आई ज्या पांडुरंगाने एवढी व्यवस्था करावी, जन्माच्या अगोदर, जन्मल्याबरोबर, जन्मल्यानंतर आतापर्यंत जन्मभर आपली व्यवस्था कोणी करावी नाही का। तेच तर करतात नाही का, भजन करा नका करू जसं असेल तसं, नाही का। सगळ्यांवर कृपा समान प्रमाणामध्ये असते, अशा प्रकारची सर्वांवर समान प्रमाणामध्ये कृपा करणारी माऊली ती विठाई माऊली किती दयाळू आहे तिची, नाही किती दयाळू माता आहे, नाही का। आणि म्हणून सांगायचं तात्पर्य अशा कृपाळू परमात्म्याला मागणी करावी, म्हणून त्यांना म्हणत असताना सांगतात हे कृपाळूवा। आणि जे भजन करतात भक्ती करतात त्यांची सुद्धा मग शेवटी सुद्धा तीच सांभाळ करत असतात। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, नाही का। कुठल्याही प्रकारचं संकट साकडं त्याच्यावर येऊ नये याच्यासाठी निर्वाण प्रसंगाला सुद्धा मागं पुढं उभं राहून त्याचा सांभाळ करत असतात। एवढी दयाळू माऊली सांगा बरं, जन्माला येण्याच्या अगोदरपासून मेल्यानंतर सुद्धा सांभाळ करते, जिवंत असताना सांभाळ करते। एवढी कृपावंत माऊली जगात कोण असू शकते दुसरी, नाही का, कोण असू शकते। आणि म्हणून सांगतात अहो कृपावंता, भगवंताला सांगतात अहो कृपावंता, हे कृपावंत नारायणा पांडुरंगा तुम्ही कृपावंत आहात। कृपावंत म्हटल्याबरोबर भगवंताची स्तुती अशी भगवंताच्या म्हणजे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या मुखातून निघाल्याबरोबर भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे याला नक्की काहीतरी मागायचं, नाही का, माझ्या तुकोबाला काहीतरी मागायचं, नाही का। काय मागायचं असेल, काय मागायचं म्हणून विचारलं का बरं, आज स्तुती करतायत काही मागायचे वाटतं, नाही का। काही मागायचं म्हणले हां मागायची करतोय, नाही का। काय मागायचं म्हणले हो या बुद्धीचा आई दाता, हे प्रभो मला बुद्धीचा दाता हो, मला दान करा पण बुद्धीचं दान करा, नाही का, बुंदीचं नको, बुद्धीचं, नाही का। काही काही माणसं बुंदीच मागतात, नाही का, पण बुंदी नको, बुद्धी पाहिजे, नाही का। बुद्धी असल्यावर किती बुंदी मिळेल हो, नाही का, बुंदी खाल्ल्यावर बुद्धी जाईल कदाचित, नाही का। बुंदी जर दिली दिवाण खूपच खात राहिलं तर बुद्धी जाईल, नाहीत नसते, नाही का। मग बुद्धी पाहिजे की नाही, नाही का, बुद्धी असली पाहिजे। आणि म्हणून होय बुद्धीचा आई दाता, हे प्रभो दाता व्हा तुम्ही, दान करा मला, पण कशाचं दान करा, बुद्धीचं। बुद्धिज्ञान, बुद्धी म्हणजे काय, ज्ञान, बुद्धी म्हणजेच ज्ञान आहे, ज्ञानाचं दान करा। खरं ना माणसाला ज्ञान असलं पाहिजे। माणसं जे जीव जे वाया जातात ना ते ज्ञान नसल्यामुळे वाया जातात, नाही का, ज्ञानाभावामुळे वाया जातात। ज्ञानाचा अभाव आहे
आणि म्हणून वाया जातात। जर ज्ञान जीवाजवळ असेल ना तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यांचं कल्याण झाले त्यांच्याजवळ ज्ञान होतं म्हणूनच झाले, आणि ज्यांचं नुकसान झाले ते अज्ञानामुळेच वाया गेलेत नाही का। अज्ञानामुळे स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा तयार करून ठेवला ना आपणच त्या नरकाच्या खड्ड्यात जाऊन पडतात। आपणच खड्डा तयार करतात आणि आपणच त्या खड्ड्यात जाऊन पडतात। त्याचं कारण अज्ञान आहे दुसरं। जर ज्ञान असेल ना जीवाला तर ज्ञान असणारा जीव अशा दुःखामध्ये पडणारच नाही। ज्याला ज्ञान आहे तो कसा बरं तिथं जाईल नाही का। मुलांनो, झाडाची जर फांदी तोडायची असेल, अशी फांदी अशी लांब, इकडं बुड आहे नाही का, इकडं फांदी, तर इकडं बसून इकडून फांदी तोडली पाहिजे नाही का, नाही का, नाही इकडं बसून तोडली पाहिजे, इकडं नाही का, कोणीकडून बसलं पाहिजे, इकडं बसलं पाहिजे, इकडून इकडची तोडली पाहिजे नाही का। नाहीतर काय होईल, इकडून जर बसून तोडले तर काय होईल, खालीच पडन नाही का, नाही का। डोकं कोणाचं फुटन, झाडाचं नाही का, झाडाचं फुटन का याचं नाही का, याचं डोकं फुटल ना नाही का। एवढी बुद्धी तर असली पाहिजे का नाही, कोणीकडे बसून तोडायचं नाही का। मग आपणच आपल्या हाताने खड्डा खोदल्यासारखं होईल का नाही। एवढं जर अज्ञान असेल, इकडच्या फांदीच्या समोरच्या भागावर बसून जर तोडत असेल तर त्याला बुद्धी म्हणायचं का नाही का। त्याला बुद्धी असती तर तसं कशाला बसलं असता नाही का। किती अवघड काम आहे नाही का। मग तशा प्रकारची बुद्धी नसावी ना नाही का। बुद्धी असली माणसाला तर माणसाचे अनर्थ टळतात नाही का। बुद्धी असल्यानंतर भगवंतानं बुद्धी द्यावी म्हणून भगवंताकडे मागणी करावी, आणि भगवंतालाही देता येते। एक महत्वाचं बरं का, देवाला जर आपण म्हणलं देवा मला 100 एकर जमीन दे, देवा मला म्हणजे सरपंच कर, देवा मला सभापती कर, देवा मला पंतप्रधान कर, मुख्यमंत्री कर, असं जर म्हणलं तर देव म्हणतील तुझ्या नशिबातच नाही तर करून कुठून नाही का, करू कुठून नाही का, देणार नाही, देवाला देता येणार नाही। कारण ज्याच्या प्रारब्धात जे नाही त्याला ते देवाला देता येत नाही। देव त्याच्या बाबतीत पराधीन आहे। नाही तर एकाला नशिबात नसून दिलं, दुसऱ्याला असून सुद्धा नाही दिलं तर काय म्हणतील लोक, देवानं भेदभाव केला म्हणतील नाही का। त्यालाच देवाच्या ठिकाणी 2 दोष येतात म्हणतात, वैषम्य आणि नैर्घृण्य। देव निर्दयी आहे आणि देव विषम म्हणजे भेदभाव करणारा देव आहे असं होईल ना। भगवंत असं कधीही चूक करत नाही, प्रारब्धात नसेल तर ते देत नाही। आपण जे देवाच्या स्वाधीन आहे ते मागायचे, त्याला प्रारब्धाची गरज नाही का। आता भगवंताकडे जर ज्ञान मागायचं असेल तर भगवंताला ते प्रारब्धात बघायचं काम नाही, याच्या नशिबात ज्ञान आहे का नाही हे बघायची गरज नाही। देवाला ते ज्ञान देता येतंय म्हणून तुकोबराय मागतात। ज्या बाबतीमध्ये भगवंत स्वतंत्र आहे तीच गोष्ट मागायची, ज्या बाबतीमध्ये देव स्वतंत्र आहे ती गोष्ट मागायचीच नाही। देवा माझ्या विहिरीला पाणी लागू दे म्हणायचंच नाही का। असलं तर लागतच नाही का, नशिबात नसलं तर लागतच नसतं। देवाला मागूनही काही फायदा नाही। देव म्हणतो मला देताच येत नाही तर कसं नाही का। असं कोणालाही काही दिल्यानंतर मग ते व्यवस्था बिघडून जाईल ना नाही का। केले कर्म झाले तेच भोग आले, कसं होतील नाही। जे केले नाही का, केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती। कोणी कुठं लावायचं म्हणे का, ते देवानं ते नियम लावून टाकलाय ना। आणि म्हणून आपण आज कर्म केलेलं आपल्याला भोगावंच लागणार हे निश्चित आहे। हां, जर आपण जिवंत असताना ते भगवंताला जर अर्पण केलं तर कदाचित ते कर्म आपल्याला फळ द्यायला समर्थ होऊ शकणार नाही, ते त्या कर्माचं फळ संपून जाईल। पण जे भोगायला आले ते मात्र भोगावत लागत असं त्याच्यात वाद नाही। म्हणून जे नशिबात नाही ते जर आपण मागितलं तरी देवाला देता येत नाही, परंतु ज्ञान मात्र आपल्या नशिबात नाही असं बघायची गरजच नाही देवाला। जर आपण देवाकडे मागणी मागितली कळकळी की देवा मला ज्ञान द्या, मला बुद्धी द्या, आणि बुद्धी आणि ज्ञान दोन्ही एकार्थक शब्द आहेत म्हणून बुद्धी द्या म्हणजे ज्ञान द्या। ज्ञान काय एकदा जीवाला झालं की ज्ञानामुळे जीवाचं कल्याण होत असतं। जीव राहत नाही होत, तो देवच होत असतो। ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो माणूस न राहता माणूस देव होत असतो। माणसाला देव पण जर यायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे। पैशानं देव होत नाही कडे माणूस। आतापर्यंत कोणी पैशानं देव झालाय असं नाही, कुठं कधीच पाहायला मिळालं तुम्हाला। याच्याकडे 500 एकर जमीन आहे म्हणून लोक त्याला देव म्हणाले, असं कधी झालंय? याच्याकडे 10 कोटी 50 कोटी 100 कोटी हजार कोटी असू द्या नाही का, कोणी त्याला देव म्हणते नाही का। अंबानीचे कोणी देव म्हणून पाया पडतात नाही, पाया पडत नाही का, नाही पाया पडत। पण एक भागवत सांगणारा एक सामान्य जरी महात्मा असेल तर लोक त्याच्या पाया पडतात का, पाया पडतात, ज्ञान आहे त्याच्याकडे नाही का। अंबानीकडे धन आहे पण ज्ञान नाही, आणि याच्याकडे ज्ञान आहे, धन नसेल कदाचित, नुसतं ज्ञान आहे तर ज्ञानामुळे पाया पडतात नाही का। ज्ञान बरं जाऊ द्या, पाया पडण्याचं काय कोणी कोणाच्या पाया पडल नाही का। एका वेळेस नाही कळालं तर कोणी कोणाच्या पडल, परंतु ज्ञानाने माणसाचा उद्धार होत असतो निश्चित नाही का। म्हणून ज्ञान असायला पाहिजे ना। ज्ञान जर नसेल जीवाला तर मग नरदेहात आलेला जीवन पशुपक्षी दोन्ही सारखेच होत असतात। गाढवं, कुत्रे, मांजरं, डुकरं, माणूस ज्ञानाविना सारखीच नाही का। जर माणसाला ज्ञान नसेल
तर गाढवं कुत्रं मांजरं डुकरं आपण काहीच नाही, सारखेच येत नाही का? काय फरक आहे त्याच्यातून आपल्यात? नाही. त्याला ज्ञान नाही आपल्याला ज्ञान नाही, मग सारखेच झाले का नाही? ते खातात पितात जगतात, आपण एक खातो पितो, फरक पडला. आहार निद्रा भय मैथून 4 गोष्टी सारख्याच आहे सगळ्यामध्ये. एका खाणं पिणं झोपणं भय आणि मुलं बाळ, याच्यामध्ये काही फरक आहे का सांगा ना? सगळ्यांना सारखेच नाही, सगळ्यांनाच असतात ना का? माणसालाच मुलं बाळ आहेत का? माणसालाच भय आहे? पशुला भय नाही, माणसाला झोप आहे का? पशुला झोप नाही काय? तुम्हाला गाद्या असल्यावर गाद्या असून सुद्धा झोप येत नाही, ते कुठे झोप देत नाही का? काही काही पशु तर पाहणं ते घोडं तर उभ्या उभ्या झोपते म्हणतात नाही का? एक पायाचा जरासा आधार केला की झोपलं नाही का? जरासा पाय आधार करते की झोप लागली त्याला, काय नाही, त्याला गादी लागत नाही, काय लागत नाही, काय नाही. गाडो कुठं लोळत आहे उकरण्यावर, तिथं झोप लागते त्याला नाही का? त्याला काय लागत आहे? आपल्याला एक गादी लागते, पण काय पहा बरं मग चांगले की नाही त्यांचं? ते उलट चांगलं आहे त्यांचं. बाकी या 4 गोष्टी सगळ्या योनीमध्ये सारख्या आहेत, फक्त ज्ञानच माणसं. आणि काय ज्ञान नाही याची देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. ज्ञानाने माणसाची शोभा आहे. माणसाच्या श्रीमंतीने पैशाने कशाने शोभा नाही, बाकी माणसाने ज्ञानाने मात्र त्याची शोभा आहे. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याचा आदर मात्र देवादिक सुद्धा करत असतात. वंचना करीते जन दुष्ट नष्ट, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची वंदना मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ करत असतात. काय काही सामान्य माणसं त्याला काय कळतं, त्याला काय कळतं, ज्ञानी माणसाला त्याला काय कळतं म्हणतात नाही. त्याला चरणी प्रेम वाढवावं हे नाही होणं शक्य, त्यांच्या कृपेशिवाय ते घडत नाही. आणि म्हणून देवाला मागणी करतात, भाव पांडुरंगी साचा जेने पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. वाणी बदली पाहिजे ना. काय बदली पाहिजे? भगवंताचं नाम. कशी बदली पाहिजे? ठोब्बार खुमाई मधली चालेल. सावळी गोंधरावाडी. हो दे दमान. हरी अरे बरं हो द्या. अहो गोपावंत, 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 अहो गोपावंत,
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भंग तुका म्हणे